आपल्यासोबत आहेत प्रचिती इंटरनॅशनल स्कूलचे संस्थापक प्रशांतजी पाटील. प्रशांतजी, तुमचं खूप खूप स्वागत. धन्यवाद मॅडम, खूप खूप आभारी आहे. पुरस्कार मिळाला राज्यपाल महोदयांच्या हस्ते, काय आपली प्रतिक्रिया आहे? खूप खूप आनंद वाटला मॅडम. यशाचं आम्ही जे कार्य करतोय त्याची आम्हाला आज खऱ्या आनंदाने खऱ्या याने पावती मिळालेली आहे. त्याबद्दल मी खूप खूप नवभारतचे नवराष्ट्राचे आभार व्यक्त करतो. कारण की आमची शाळा ही अष्टपैलू विद्यार्थी घडवणारी शाळा आहे. ही शाळा 2011 साली आम्ही स्थापन केलेली आहे. धुळे जिल्ह्यामध्ये साक्री तालुका जो आहे तो एक आर्थिक विकासाने दुर्बल गट आहे. तिथं कोणतेही MIDC नाही, कारखाना नाही. तिथं खूप जे पालक आहेत ते फक्त शेती किंवा काही उद्योगधंदा आणि काही गव्हर्नमेंट सर्वंट अशा प्रकारचे काम करणार आहेत. आणि अशा याच्यामध्ये आम्हाला तिथं शिक्षक उपलब्ध करणे आणि त्या शिक्षकाच्या माध्यमातनं आम्हाला विद्यार्थी घडवणं हे आम्हाला खूप अवघड असतं. पण आमची शाळा अष्टपैलू विद्यार्थी घडवणारी शाळा आहे. आणि आत्तापर्यंत विविध संस्थांच्या माध्यमातून आमच्या शाळेला गेले 5 वर्ष पुरस्कार मिळाला आणि हे 6वं वर्ष आहे की हा राज्यपालांच्या हस्ते पुरस्कार मिळाला. त्याबद्दल मी खूप खूप आभारी आहे. आत्तापर्यंत आमच्या प्राचार्यांना मेस्टाच्या वतीने पुरस्कार मिळालेला आहे. आत्तापर्यंत मेस्टा संस्थेच्या वतीने 15 शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला आहे. म्हणजे 15 आदर्श शिक्षक हे आमच्या शाळेतल्या मुलांना शिकवतात. त्याच्यामुळे आणि आमच्या इथं मी गावाला माझा जन्म हा धुळे जिल्ह्यात झालेला आहे. आणि धुळे जिल्ह्यात असल्यामुळे काय की मला तिथल्या याची परिस्थिती माहिती आहे की तिथं शिक्षण मिळत नाही. मग तिथे इंग्लिश मिडियमची स्थापना केली. तर इंग्लिश मिडियमची स्थापना करताना इंग्लिश मिडियमला तर कोणी जातं, पण CBSE माध्यमाला आता सिटींमध्ये CBSEला महत्त्व आहे. तर मग CBSEला महत्त्व असल्यामुळे माझं असं म्हणणं आहे की तिथं मग CBSEची पहिली शाळा स्थापन केली. आणि 2017 साली मी पहिल्यांदा CBSEची मान्यता आणली आणि मग ती शाळा चालू आली. आणि गेले 6 वर्ष झाले आमचा 10वीचा आणि 12वीचा CBSEचा 100% रिझल्ट लागतो आहे. आम्ही ॲक्टिव्हिटी बेस शिकवतो, म्हणजे मुलांना ॲक्टिव्हिटी करतो. ॲक्टिव्हिटीमधनं मुलांना शिकवण्याचा प्रयत्न करतो. विविध आम्ही गॅदरिंग असेल किंवा काही असेल, एकदा पालकांनी फी भरली की आम्ही परत त्यांच्याकडनं कधीही फी घेत नाही. त्याचबरोबर जे गरजू विद्यार्थी आहेत त्या गरजू विद्यार्थ्यांना गरीब विद्यार्थ्यांना आत्तावर 197 विद्यार्थ्यांना आम्ही मोफत शिक्षण देत आहोत. त्याचबरोबर RTचे विद्यार्थी हे वेगळे आहेत. आत्ता साक्रीची आणि पिंपळण्याची आमच्या 2 ब्रँच आहेत. याच्यामध्ये जवळजवळ RTचे आमचे 250-300 विद्यार्थी आहेत. आणि 197 हे जे गरीब गरजू आहेत त्यांना आम्ही 197 लोकांना शिकवतो आहे. आम्ही खेड्यामध्ये आम्ही तालुक्यामध्ये जी शाळा चालवतो आहे त्याच्यामागं उद्दिष्ट असं होतं की लोकांना शिकण्यासाठी खेड्यापाड्यात खूप अशा आदिवासी पाड्या आहेत किंवा खूप पाडे आहेत की त्या गावांमध्ये लोक राहायचे. आणि ती लोक राहिल्यानंतर की त्यांना तालुक्यात किंवा धुळे जिल्ह्यात जावं लागायचं. तर मी तिथं प्रत्येक गावात जर समजा मी माझ्या पैशानी, मला फी नाही मिळालं ते चालेल, माझ्या खिशातले पैसे भरून मी प्रत्येक गावागावामध्ये गाड्या पाठवल्या की त्या गावागावातल्या हे केले. मग मुलांना आणण्यासाठी म्हणजे माझी फी 20,000 मिळत असेल पण माझा खर्च हा 80,000 90,000. आणि प्रत्येक गावागावामध्ये मी ते डेव्हलपमेंट केलं. आणि ते करण्याचं उद्दिष्ट असं होतं की एकत्र कुटुंब जे होतं ते एकत्र कुटुंब अबाधित राहिलं, की जे म्हणजे की आजी आजोबा गावावर राहायचे आणि मुलं ही तालुक्यात किंवा शहरात जायची. पण ह्याच्यामुळे राहिल्यामुळं काय की मुलांच्या शिक्षणासाठी जे मुलं येत होती ते शिक्षणाकरता येण्याचं तारंबळ वाचली आणि ते सगळं एकत्र कुटुंब राहिलं. आणि ते एकत्र कुटुंब राहण्यासाठी हा माझा पुरेपूर प्रयत्न होता. आणि आपण जो आम्हाला पुरस्कार दिला आणि राज्यपालांच्या हस्ते जो पुरस्कार मिळाला हीच आमच्या कामाची पोचपावती आहे. हे आम्हाला हा पुरस्कार मिळून खूप खूप आनंद वाटलं. आपल्या ह्या पुरस्काराबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. तुम्हाला असंच तुमच्या हातून कार्य घडत राहू आणि तुम्हाला असे पुरस्कार मिळत राहोत. तर दर्शक हो, आपण अशा अनेक लोकांना आज इथे सन्मानित करतो आहोत की ज्यांनी काहीतरी वेगळं काम करतायत, समाजाचा विचार करतायत. तुमची मतं, तुमच्या कमेंट्स जरूर कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.